नमस्कार, माझं नाव अश्विनी. किचनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज बनवणार आहोत आलू पराठा. इथे मी अर्धा किलो आलू उकडून आणि थोडंसं खिसून घेतले, जेणेकरून एकही अशी गोटी राहणार नाही. आणि हे बघा, खिसून घेतले. आता याच्यामध्ये आपण घालूया मी इथे 2 मोठे चम्मच हिरवी मिरचीची पेस्ट घालणार आहे. हिरवी मिरचीची पेस्ट घातल्याच्या नंतर मी इथं जिरं घालणार आहे. जिरे इथे मी 2 मोठे चम्मच इथं घालणार आहे. मी इथं जिरे थोडेसे वाटून घेतले आहे. जिरे घातल्यावर इथे मी 2 चम्मच लसणची पेस्ट घातली. लसणची पेस्ट घातल्यावर आपल्याला याच्यामध्ये हळद घालायची आहे. हळद घातल्यावर याच्यामध्ये आपल्याला चवीपुरतं मीठ घालायचं आहे. मीठ घातल्याच्या नंतर याच्यामध्ये मी 1 माप असं तेल घालणार आहे. तेल घातलं की लगेचच याच्यामध्ये मी कोथिंबीर घालणार आहे. कोथिंबीर आपली घालून झालेली आहे. आता या आलू आणि मसाले मिक्स करून घेऊया. मस्त असं एकजीव करून घ्यायचं आहे आपल्याला आलू. हे बघा, आलू आणि मसाले आपले एकजीव झाले आहेत. हे बघा, मी इथे एक गोळा तयार करून ठेवलेला आहे आणि इथं मी पीठ चुरून घेतलेलं आहे. नॉर्मल आपण चपात्याला वापरतो तसंच आपण पराठ्याला पण पीठ वापरायचं आहे. हे बघा, इथं मी छोटासा असा गोळा घेतला आहे. गोळ्याला असं पाटीसारखं आपल्याला गोल करून घ्यायचं आहे. गोल करून झाल्यावर आपल्याला याच्यामध्ये आलूचं मिश्रण घालायचं आहे. बघा, असा मी गोल गोळा असा करून घेत आहे. थोडंसं जास्त वाटला म्हणून मी थोडंसं मिश्रण काढून घेतले आहे. आणि बघा, हळूहळू असं प्रेस करत करत आपल्याला आपलं मिश्रण याच्यामध्ये घालायचं आहे, या वाटीमध्ये बनवलेल्या. आणि पोळीसारखं आपल्याला भरायचं आहे. हे बघा, आणि मी एक्स्ट्राचं पीठ काढणार नाही, त्यालाच असं दाबून टाकणार आहे. हे बघा, तर इथं मी पीठ लावून मस्त लाटून घेणार आहे. हे बघा, बेलण्यानं असं मी मस्त लाटून घेणार आहे. थोडंसं पीठ लावून अजून मी लाटून घेणार आहे. लाटून आपलं झालेलं आहे. चला तर मग आपल्या पराठ्याला थोडंसं तेल लावून घेऊया. तेल लावून घेतल्याच्या नंतर लगेचच भाजून घेऊया. हे बघा, तवा आपल्या इथं गरम झालेला आहे. आता याच्यावर आपला पराठा टाकून देऊया आणि वरून थोडंसं तेल लावूया. इथे मला हातानं सोपं वाटतं म्हणून मी हातानंच तेल लावत आहे. हे बघा, खालच्या बाजूने आपला पराठा असा मस्त भाजलेला आहे. आता पलटून घेऊया आपल्या पराठ्याला. हे बघा, कसा असा रंग आलेला आहे आपल्या पराठ्याला. दोन्ही बाजू असं मस्त आपल्याला भाजून घ्यायचं आहे पराठा. तर मी थोडंसं तेल लावून घेत आहे वरून. ही पण बाजू आपली भाजलेली आहे आणि अजून एकदा पलटत आहे.
हे बघा आपल्याला पराठा भाजून रेडी झालेला आहे. एका प्लेटमध्ये मी तुम्हाला काढून दाखवते. आणि हे बघा मस्त असं दह्यासोबत तुम्ही लोणच्यासोबत ट्राय करू शकता. श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की ट्राय करा.